अकोट तालुक्यातील मुणगाव येथे ग्रामपंचायतीच्या समोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा शनिवारी दुसरा दिवस आहे। अमीनपूर येथील नागरिकांनी प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन छेडले आहे। प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही दखल घेतली नसल्याचा या ठिकाणी आरोप करण्यात आला। मुणगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील अमीनपूर येथील समाज मंदिराच्या मागील मोकळ्या जागेच्या 8 मिळण्याच्या मागणीकरिता 6 महिला आणि 2 पुरुषांनी 27 मार्च पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। या जागेची देखभाल अनेक वर्षापासून स्थानिक महिला मंडळ आणि शांतीदूत बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट करीत आहेत। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या उलट संबंधित जागेवर तृतीय पक्षाला बांधकाम करण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप सुद्धा या ठिकाणी केला जात आहे। यामुळे गावातील सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान सरपंच, ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी यांनी अद्याप उपोषणकर्त्यांची भेट घेतली नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे। पूर्व सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। प्रशासनाने दखल घेतली नाही तर आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। उपोषणाला मंगला पोहोरकर, सिंधुताई सोनोने, नीताबाई गवई, मालताबाई पिंपडे, कमलाबाई सरकटे, सपना पुणकर या 6 महिला तर तोताराम सरकटे, सुरेश सरकटे हे 2 पुरुष बसले आहेत। आंदोलनाला स्थानिक संघटनाचा पाठिंबा मिळत असून त्रिमूर्ती प्रतिष्ठान मुणगावचे अध्यक्ष शेषराव सरकटे या पदाधिकाऱ्यांसह जाहीर समर्थन दिले आहे। आता वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी त्रिमूर्ती प्रतिष्ठान बौद्धिक संस्था अध्यक्ष शेषराव बालदेव सरकटे। मी सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब, त्यानंतर पोलीस स्टेशन ग्रामीण आणि ग्रामपंचायत मुणगाव या सगळ्यांना विनंती करू इच्छितो की अमीनपूर वासियांनी त्यांच्या विहाराकरता जागेसाठी वारंवार अर्ज देऊन, वारंवार विनंत्या करून कोणीही यांच्याकडे लक्ष दिले नाही। म्हणून नाईलाजास्तव उपोषणाला हे सगळे बसलेले आहेत। मी त्रिमूर्ती प्रतिष्ठानकडून सर्व वासियाकडून, भीमनगर वासियाकडून यांना जाहीर पाठिंबा करतो व जोवर निर्णय लागत नाही तोवर उपोषण मागे होणार नाही हे पण मी सांगू इच्छितो। जय भीम। अमीनपूरून बोलत आहे। आम्ही कालपासून उपोषणाला बसलो, आमच्यापाशी कोणीच आम्हाला भेट दिली नाही। जय भीम। मी कमलाबाई सरकटे बोलतो, अमीनपूर राहणार। आम्ही कालपासून उपोषणाला बसलो, आम्हाला कोणातरी पाहिलं नाही, त्याच्यावर जबाबदारी येणार आहे। मी सपना पुणकर, आम्ही काल 10 वाजतापासून इथं उपोषणाला बसलो, पण काल आमची कोण दखल घेतली नाही। शासनानं आमची दखल घेतली नाही। दखल घ्यावी, यांनी लवकर ताबडतोब दखल घ्यावी। सोनोने राहणार अमीनापूर। आम्ही काल 10 वाजतापासून उपोषणाला सुरुवात केली, तरी पण आम्हाला एकाने पण भेट दिली नाही। सरपंच बाई नाही, ग्रामसेवक नाही, तहसीलदार साहेब नाही, BDO साहेब नाही। आम्हाला काही हानिकारक झाल्यास आम्ही शासनाला जबाबदार ठरवणार आहोत। कालपासून ग्रामपंचायतीच्या पुढे उपोषणाला बसला, कोणच आलं नाही। ना ग्रामपंचायतचं सदस्य नाही, सरपंच नाही, उपसरपंच नाही, तहसीलदार, BDO, कलेक्टर आम्ही निवेदन दिले पण कोणीच आलं नाही। जर हे आले नाही तर आता आम्ही पाणी पिलो, पण याच्यानंतर आम्ही आमरण उपोषण करू शकतो। कारण आम्ही सोमवार लोक वाट पाहतो, जर आमचं कोणी काही केलं नाही तर सोमवारपासून आमरण उपोषण करतो। मी मंगला पोहोरकर। मी काल 10 वाजतापासून आम्ही उपोषणाला बसलेला आहोत। कालपासून आम्हाला कुणीही भेट दिली नाही। ग्रामपंचायत सरपंचांनी दिली, ग्रामसेवकनं सुद्धा दिली नाही, BDO साहेबांनी दिली नाही, BDO साहेबांनी सुद्धा दिली नाही। कोणीच कालपासून आम्हाला कोणीच भेट दिलेली नाही। मी तोताराम श्रीराम सरकटे, राहणार अमीनापूर। आम्ही काल 10 वाजतापासून उपोषणाला बसलो आहो, पण तरी पण आमच्याकडे ग्रामपंचायतचा कोणी आले नाही, सरपंच आला नाही, ग्रामसेवक आले नाही, BDO साहेब आले नाही, तहसीलदार साहेब आले नाही। आणि आमच्या तब्येता खालवल्या तर आम्ही शासनाला जबाबदार धरू, याच्या विरुद्ध कोणी धरणार नाही।